क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय संविधान. मित्रांनो, उद्या आहे 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन. या दिवशी आपल्या भारत देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या लेखणीने लिहिलेलं ते सगळ्यासाठी आपल्या भारतीयांसाठी लोकशाही होती. लोकशाही कशी होती? राजेशाही संपली, हुकुमशाही संपली, नंतर आली लोकशाही. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. तर डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी आपल्यासाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशाला दिली. ही अशी लोकशाही आहे मित्रांनो, जर त्या लोकशाहीवर हा देश जर चालला तर हा देश जगावर अमेरिकेसारख्या देशावर राज्य करू शकतो. एवढी ताकद आहे या लोकशाहीमध्ये. पण शोकांतिका आहे मित्रांनो या भारत देशाची की ही लोकशाही पूर्णपणे चालत नाही. ही लोकशाही 100% पैकी फक्त 10% किंवा 5%च भारतीय संविधानावर चालते. ते तुम्ही म्हणा आता कसं मी सांगू इच्छितो. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं ते कोणासाठी? जनतेसाठी. लोकशाही म्हणजे ही जनतेसाठी असते. तर हे जनतेसाठी वापरलं जातं का? नाही वापरलं जात. ते कसं? आता मतदान होतं. मतदान हा सगळ्यात मौल्यवान अधिकार आहे मित्रांनो, बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला या भारतीयांना. मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, अदानी अंबानी किंवा रस्त्यावरचा गरीब का असाना, सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला बाबासाहेबांनी. तो समानतेचा अधिकार आपण वोटिंगच्या आधारे, वोटिंग म्हणजे काय असतं? मतदान म्हणजे पहिला राजा हा राणीच्या घराण्यातून, राजघराण्यातून जन्माला यायचा. पण आता जेव्हापासून लोकशाही भारतामध्ये आली आहे 26 जानेवारी 1950 तेव्हापासून भारत देशामध्ये राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो, ना की राजघरातल्या कुळातून. तर एवढी मोठी ताकद आपल्याला लोकशाहीने दिली आहे. पण आत्ताचं जे राजकारण चाललं आहे ना मित्रांनो, ते बघवत नाही आपल्याला. असं भयानक राजकारण चाललं आहे. ती कोणची मशीन आहे? ती EVM मशीन जी जगाने बॅन केली आहे, जगाने तयार केली होती. त्या जगाने ती मशीन बॅन केली आहे, कारण जगालाही माहिती ही मशीनने निवडणुका घेणं योग्य नाही आहे. कारण या मशिनीने निवडणुका घेणं म्हणजे उलटापालट करणं हे 100% शक्य आहे. म्हणून जगाने ही मशीन नाकारली. आणि बॅलेट पेपर, एवढा मोठं जग जनरल नॉलेजमध्ये पुढे गेलेलं आहे, पण तिथे देखील बॅलेट पेपरनेच इलेक्शन होतात. अमेरिकेसारख्या देशामध्ये आणि पूर्ण जगामध्ये बॅलेट पेपरनेच इलेक्शन होतात. फक्त भारत हा असा देश आहे की जिथे EVM मशीनद्वारे इलेक्शन घेतलं जातं, निवडणुका घेतल्या जातात. कारण भारत देशामध्ये सुशिक्षित लोक आहेत, पण ते सुशिक्षित अडाणी लोक आहेत. गुलामी करण्याची त्यांना सवय झालेली आहे. ही आवाज उचला न्यायासाठी, हक्कासाठी. तर बाबासाहेबांनी लोकशाही दिली आहे. ती लोकशाही पूर्णपणे चालत नाही. ती चालते फक्त 10 ते 5%. 10% मी खूप सारे बोलतोय, 5%च चालते. ते म्हणजे आपल्याला शिक्षण भेटतं, सरकारी शिक्षण. तेही आता बंद होत चाललेलं आहे. सरकारी शाळा या बॅन होत चालल्या आहेत. सरकारी शाळा बॅन होण्याचं कारण हे आपणच आहोत मित्रांनो. आपण दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता जगामध्ये स्पर्धा चालू आहे. कसली? तेही तुम्हाला माहिती आहे, इंग्रजी भाषेची. तर सगळ्यांना वाटतं की आमची मुलं हे चांगले शिकले पाहिजे, इंग्रजी शाळेत गेले पाहिजे. त्या आईवडिलांचं पण कुठं काही चुकत नाही आहे. आणि त्यांच्या डोक्यात मानसिकता आहे त्या आईवडिलांच्या, जे इंग्लिश शाळेमध्ये टाकतात. त्यांना वाटतं की सरकारी शाळेमध्ये काहीही शिकवलं जात नाही. आणि ते बरोबर आहे त्यांचं. आपण त्यांना दोष देऊ शकत नाही, कारण ते त्यांच्या पोराचं भविष्य बघतात आहे. आपण त्या आईवडिलांना आणि येणाऱ्या पिढींना आपण काही दोष देऊ शकत नाही. त्यांनी ते ऐकलं आहे, ते खरं आहे आणि ते खरं मांडलंच आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांना इंग्लिश शाळेमध्ये शिकवण्यासाठी टाकलेलं आहे. त्यामुळे सरकारी शाळा या बंद होत आहे. पहिल्या सरकारी शाळेमध्ये काही शिकवलं जात नव्हतं, पण आता शिकवलं जात आहे. हे मी सांगू इच्छितो आपल्या भारतातील जनतेला. पहिले शिकवलं जात नव्हतं, पण आता शिकवलं जात आहे. मोठमोठे कलेक्टर, IPS IAS सगळे मोठमोठे जे शिकलेत ना, ते सुद्धा सरकारी शाळेमधूनच शिकलेले आहेत, ना की तुमच्या ज्या आता आलेल्या आहे इंग्लिश शाळेमधून. शिकवा इंग्लिश, मी म्हणत नाही की नका शिकव, पण जे आपल्या राष्ट्राची मातृभाषा आहे त्या मातृभाषेपासून तरी लांब करू नका त्यांना. तुम्हाला ज्या शाळेत टाकायचं त्या शाळेत टाका, हा तुमचा प्रश्न राहिला. पण
ती भाषाही शिकणं गरजेची आहे, ज्या भाषेमध्ये तुम्ही जन्माला आलात, जगलात आणि जगतही आहात. ही भाषा महत्त्वाची आहे. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला कोणत्या शाळेत टाकायचं, काय टाकायचं. आणि प्रश्न आता तुम्ही म्हणाल की ते तर बरोबरच आहे, सरकार बॅन करते शिक्षण, तर बरोबरच आहे, मराठी शाळा बंद करते, मग ते बरोबरच आहे, मी म्हणत नाही चुकीचं आहे. पण जनता ही चुकीची आहे. आणि मराठी शाळा बंद होत आहेत त्याचं कारण सरकार मराठी शाळेला जास्त प्राधान्य देत नाही, प्रायव्हेट शाळेला जास्त प्राधान्य देत आहे. प्रत्येक चौकामध्ये तुम्ही पाहाल तिथे प्रायव्हेट शाळेचे तुम्हाला 10-10, 20-20 हे मंडळ तुम्हाला बघायला मिळते. एवढं प्रायव्हेट शाळा जागेवर तुम्हाला बघायला मिळतात. इंग्लिश म्हणा, मराठी म्हणा, प्रत्येक भाषेतली तुम्हाला शाळा तिथे बघायला मिळत आहे. त्याचं कारण कोण? आपणच आहोत. आणि आपण जोपर्यंत आवाज उचलत नाही तोपर्यंत ते होतच राहणार. आणि आता तिसरं कारण म्हणजे महिलांवर होणारे अत्याचार. ती महिला लहान असो, मोठे असो किंवा कशीही असो, जन्माला आलेल्या मुलींवर अत्याचार होतात. ही आपल्या देशातील लोकांची मानसिकता झाली आहे मित्रांनो. त्याचं कारण काय झालं आहे माहिती का? हे बलात्काराचं प्रमाण का वाढलं आहे? त्याचं कारण इथली न्यायव्यवस्था एकदम कडक आहे मित्रांनो. पण बसलेले जे राज्यकर्ते आहेत ना, ते कडक आहेत, पण ते कोणासाठी आहेत? ते बलात्काऱ्यांसाठी. कारण बलात्कारी हे सगळे त्यांच्याकडून असतात. पैसा असतो त्यांच्याकडं, पैसा असले की पैसे देऊन सुटतात. मग काय, कोण सजा करणार आहे त्यांना? कोणीच सजा करू शकत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सजा कोण करणार आहे? तुम्ही प्रत्येक राजकारण्यांनी ऐकलं असेल किंवा बघितलंही देखील असेल तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी, बलात्कारी हे अर्ध्याहून जास्त सत्ताधारी पक्षाचेच असतात. जे आता सत्ता आहे, मी त्यांच्या विरोधातच नाही बोलत आहे, ह्याच्यापूर्वी तुम्ही बघितल्या असतील केसेस बऱ्याच, तेव्हाही असंच होतं. मी कोणत्याही पक्षाच्या राजकारणाच्या विरोधात नाही आहे, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मित्रांनो. तर ही लोकशाही आपल्याला बाबासाहेबांनी दिलेली आहे चांगली, पण ती चालत नाही. कारण बाबासाहेब स्वतः बोलले होते, भारताची राज्यघटना ही कितीही चांगली असली तरी त्याला चालवणारे हात जर वाईट असतील ना, तर ती घटना ही वाईटच ठरणार. आणि राज्यघटना ही कितीही वाईट असली तरी त्याला चालवणारे जर चांगले हात असतील ना, तर ती घटना चांगलीच ठरणार आहे. हे बाबासाहेबांचे बोल होते मित्रांनो, आणि ते खरं ठरत आहे. भारत देशातील घटना हे कितीही चांगले असले तरी त्याला चालवणारे हात हे योग्य नाहीत. त्याचा तुम्ही विचार करा. आणि आता आपण येऊयात मित्रांनो, तर 26 नोव्हेंबर रोजी बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बरेच भारतातील नेते यांच्या हस्ते बाबासाहेबांनी भारताची राज्यघटना ही समर्पित केली होती. ती राज्यघटना लिहिली होती 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवसामध्ये. तर ती राज्यघटना बाबासाहेबांनी त्या नेत्यांपुढे समर्पित केली आणि ती चालवण्याचं सुरू केलं 26 जानेवारी 1950 रोजी. त्याचं कारण मित्रांनो, 26 जानेवारी 1930 रोजी नेहरूंची आणि सगळ्या आपल्या भारतीयांची घोषणा झाली होती की आपलं हे स्वराज्य 26 जानेवारीला त्यांनी निर्धार केलं होतं 1930 रोजी की आपल्याला हे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य बनवायचं आहे. आणि ते फायनली कधी झालं? 15 ऑगस्ट 1947ला. मग तेव्हा तर साजरा झालंच, पण आपली प्रजाला कसं चालवायचं, काय चालवायचं, प्रजा कशानुसार चालेल? मग प्रजा चालेल तर भारताच्या संविधानानुसार. मग भारताच्या संविधानानुसार प्रजा चालेल म्हणजे संविधान दिन हा 26 जानेवारी 1950 रोजी दिन हा सुरू केला आणि त्यालाच 26 जानेवारी असं म्हटलं जातं. आता आपण येऊयात 15 ऑगस्टकडे. 15 ऑगस्ट हा का साजरा करतात? 15 ऑगस्ट 1947 रोजी ज्या इंग्रज लोकांनी आपल्या भारत देशावर राज्य केलं होतं 200 ते 250 वर्ष, त्या इंग्रज सरकार आपल्या भारत देशाला सोडून जाणार होते आणि त्या इंग्रज सरकारने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य दिलं. ते 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. हे होतं मित्रांनो 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टमधलं अंतर. पण मित्रांनो, खरंच तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं आहे का? 70 वर्षानंतर देखील तुम्हाला वाटते या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे? या देशाला गोऱ्यांपासून स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो, इंग्रजांपासून मिळालं आहे. पण भारतातलीच जी काळी इंग्रज आहेत ना, तीच देशाला खोकला करत आहेत आतून. आता तुम्ही विचार करा, ते कोण आहेत ती काळी इंग्रज? तेच
ज्या इंग्रजांहून जास्त या भारत देशाला जर कोणी लुटला असेल ना, तर इथल्या राजकीय लोकांनी, राजकारणी लोकांनी. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आणि पूर्ण जगालाच माहिती आहे की भारत देश हा कोणापासून खोकला झाला आहे. आणि आणि हे लोकांना भडकवतात फक्त आणि जाती धर्मामध्ये, फक्त आणि फक्त स्वतःची पोळी शिकण्यासाठी. आणि आपणही भडकतो कारण आपल्याला काय धर्मप्रिय असतो. देशापेक्षा आपल्याला धर्मप्रिय आहे असावा. मी म्हणत नाही की धर्मप्रिय नसावा, नक्की असावा, पण मानवता हा सर्वात प्रथम धर्म आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन ठेवावं मी सांगू इच्छितो. कारण मानवताचा वरचा धर्म कोणताच नाही, माणसाचाच धर्म आहे. बस ह्या जगामध्ये फक्त 2च जाती आहेत, स्त्री आणि पुरुष, बस बाकी कोणचीही जात नाही. म्हणून बाबासाहेबांनी जी लोकशाही दिली आहे लोकांसाठी केलेले राज्य म्हणजे लोकशाही, तर ती लोकशाही टिकवा. जर तुम्हाला वाटत असेल टिकली पाहिजे तुमच्या येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी, तर नाही टिकवायची तर ठीक आहे, येणारी गुलामी तर तुम्हाला भोगायचीच आहे. जे आता भोगताय तुम्ही याच्यापेक्षा डबल टिबल भोगणार आहेत तुम्ही. जी लोकशाही ICUमध्ये आहे 3 ते 4% चालत आहे, ती पण चालेल का नाही माहिती नाही काही दिवसात. तर बघा, दिवस खूप भयानक चालू आहेत. तर ते दिवस तुम्हाला चांगले आणायचे असतील ते तुमच्या हातात आहेत. कसे आणायचे, काय आणायचे, जागृत व्हा, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि मला तर वाटत नाही तुम्हाला 26 जानेवारीच्या शुभेच्छा द्यावा म्हणून, कारण शुभेच्छा देण्यासारखं काही राहिलेलंच नाही. सगळी वाट लागलेली आहे. आणि प्रजासत्ताक, प्रजेची सत्ताच राहिली नाही तर प्रजासत्ताक बोलून फायदा काय, असं मला वाटतं. तर असो, व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. चला, जय भीम, जय भारत, जय संविधान. चला, बाय.